या जो खेळ आहे ना हा फक्त भगवतीचाच आहे. कारण आदिमाया शक्तीच मोहात पाडते, आदिमाया शक्तीच नाचवते आणि आदिमाया शक्तीची जर तुम्ही कथा केली, कथा ऐकली तर तुम्हाला तुमचा मुलगा वापस येईल. आणि वसुदेव महाराजाला आठवलं, म्हणले कारागृहामध्ये असते वेळेस माझे 6 मुलं ज्यावेळेस क्रूर कंसाने मारले त्यावेळेस गर्गाचार्यांनी मी तेच सांगितलं होतं, कारण जर तुम्हाला दीर्घजीवी पुत्र पाहिजे असेल तर मा भगवतीची पूजा करा. मग वसुदेव त्यावेळेस जेलमध्ये होते, पूजा करता येत नाही. त्यावेळेस गर्ग ऋषीला सांगितलं तुम्हीच माझ्या प्रमाणे पूजा करा. आणि गर्गाने विंध्याचल पर्वतावर जाऊन पूजा केली आणि भगवंताचा 7वा जो बलरामाचा अवतार आहे तो योगमायेने रोहिणीच्या गर्भामध्ये पाठवला आणि 8वा हा कृष्ण झाला. त्याच योगमायेने मिळाले. वसुदेवाला लक्षात आलं की मी कसा काय विसरलो त्या भगवतीला. आणि भगवतीचा कथा मांडली महाराज. वसुदेवानी कथा मांडली, 9 दिवस कथा ऐकली. इकडं 27 दिवस युद्ध आहे, इकडं कथेचा 9वा दिवस आला, इकडं 27 दिवस झाले. आणि 17व्या दिवशी ज्या वेळेस हा अस्वल जामवंत महाराज हरले आणि त्यांनी साष्टांग दंडवत घातला, भगवंता तुम्हीच आहात. दंडवत घातल्याबरोबर कृष्ण भगवंत हसले, म्हणले कसं काय मला ओळखलं. म्हणले देवा तुम्हीच म्हणलं होतं की जो मला युद्धात परास्त करल तर फक्त मी देवा राम भगवान परमात्मा कृष्ण भगवानच असेल. त्यावेळेस तो म्हणू लागले देवा मला हे कृष्ण रूप काय आवडत नाही बाबा, वाकडा पाय हातात बासरी 3 ठिकाणी वाकडं. म्हणले माझ्या देवाच्याच रूपात या, माझा राम रूप मला दाखवा. हरी माझा कैवार